उपदेशक अध्याय 10 गंध्याच्या तेलास मरून पडलेल्या माशांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. शहाण्याचे मन उजवीकडे, पण मूर्खाचे मन डावीकडे असते. मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस. तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले. ते हे की मूर्खत्व अतिप्रतिष्ठित स्थानी स्थापित होते आणि श्रीमंतास नीच स्थानी बसावे लागते. चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले. जो खाडा खणितो तोच त्यात पडतो, जो कुंपण तोडितो त्याला सर्प डसतो. धोंडे फोडणाऱ्याला त्यापासून इजा होते. लाकडे तोडणारा त्यामुळे धोक्यात येतो. लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लाविली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे. सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही. शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात, पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते. त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो. मूर्ख फार वाचाळपणा करीतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते. त्याच्या मागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल. मूर्ख श्रम करून करून थकतो, पण त्याला शहराची वाट देखील उमगत नसते. हे देशा, तुझा राजा अल्पवयी असला व तुझे सरदार प्रातःकाळी उठून खात पीत बसले तर तुझी दुर्दशा केवढी. हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार निशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य. आळसाने घराचे छप्पर खाली येते, हाताच्या सुस्तीने घर गळते. ख्याली खुशालीसाठी मेजवानी करीतात. द्राक्षारस जीवास उल्हास देतो. पैशाने सर्व काही साध्य होते. तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको. आपल्या निजावयाच्या खोलीत सुद्धा श्रीमंतास शिव्याशाप देऊ नको, कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल. पक्षी तुझी गोष्ट प्रगट करील.